शिवाजी महाराज आणि संत तुकोबाराय यांचं नातं कसं होतं? सैनिकी जो पेहरावे ना बाहेर ठेवत होती, इतक्या निर्धास्तपणे ते आपल्या तुकोबारायांना भेटायला यायचे. त्यांना तुकोबारायांची ताकद माहिती होती. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारीनासी. मग तुकाराम महाराजांनी येण्याचं स्थान काय सांगितलंय? वैकुंठ. आम्ही वैकुंठाहून आलेलो आहोत, पुन्हा कुठं जाणार आहोत? वैकुंठाला जाणार. हे झालं नैसर्गिक आणि एकंदरीतच संत तुकोबारायांचं जीवन. मला जाणून घ्यायचं आहे की संत तुकोबारायांचा समाजकारण आणि अप्रत्यक्षरित्या राजकारण म्हणता येणार नाही, पण छत्रपती शिवरायांच्या वरती त्यांच्या सुरुवातीच्या काळात फार पगडा होता आणि त्याचीच एक खून म्हणून भक्तिशक्ती भेट म्हटली जाते. तर शिवाजी महाराज आणि संत तुकोबाराय यांचं नातं कसं होतं? काय शिवाजी महाराजांनी संत तुकोबारायांच्याकडून शिकवण घेतली किंवा त्यांची भेट कशी झाली? जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म देहूमध्ये झाला. बरोबर आहे. 1608 साली. त्याच्यानंतर बरोबर 22 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच परिसरात म्हणजे शिवनेरीवरती झाला. 1630ला. 1630ला बरोबर. म्हणजे 1608 ते 1630 म्हणजे 22 वर्षांनी झालं थोडं. बरोबर आहे. पण दोन्हीही हे थोर महापुरुष किती जवळ होते. शिवनेरी आणि दिवसांतर जर तुम्ही पाहिलं तर त्या काळाच्या मोजमापाने केलं तर ते 30-40 किलोमीटर पर्यंत. आता रस्त्याला वळणं वगैरे ते किलोमीटर त्याचं वाढते, तो भाग वेगळा आहे. पण दोन्ही आपल्यासाठी अवतार पुरुषच होते आणि एकाच ठिकाणी होते. आणि ज्यावेळेस तुकोबाराय ह्या अध्यात्माची वाटचाल करत होते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा विचार करत होते. बरोबर आहे. रायरेश्वराची शपथविधी घेतलेली होती. जगद्गुरु तुकोबारायांच्या तुकाराम बीजाच्या दिवशी एकाच दिवशी शिवजयंती आणि तुकाराम बीज आली होती. त्या दिवशी संस्थांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या फोटोचं अनावरण केलं, चित्राचं अनावरण केलं. त्यामध्ये दाखवलेले शिवाजी महाराज बाल स्वरूपामध्ये दाखवले. नुकत्याच त्यांना मिशा फुटल्या दाखवल्या. आणि तुकोबाराय जवळजवळ 40 वर्षाचे आपण दाखवतोय. 22 वर्षाचं अंतर आहे ते अंतर आहे. परंतु ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतली की आता आपल्याला महाराष्ट्र धर्म निर्माण करायचा आहे, आणि तेव्हापासून त्यांचं कार्य चालू होतं. त्यांच्या पूर्वीच तुकाराम महाराजांनी ही रचना चालू केल्या होत्या त्यांच्या कव्याच्या. त्या काळामध्ये एक दौंडी पेटवली गेली की स्वराज्याच्या ह्या काळामध्ये कामामध्ये जो सहभागी होईल त्याला बसायला घोडा, त्याच्या पायात चांदीचा तोडा हा दिला जाईल, सैन्यामध्ये यावे. परंतु ती जी परिस्थिती होती मुघलांची की मंदिरातल्या घंटा बांधून ठेवलेल्या होत्या. स्वतःला धर्मरक्षक समजणाऱ्या लोकांनी आपले पंचे काढून लुंग्या घालायला सुरुवात केली होती. तुकोबारायांचा अभंग आहे, कातडी विजारी निस्ती म्हणून. धर्माचा एवढा अधर्म झालाय की त्यांच्या समोर आपला धर्म दाखवायला मराठा माणूस घाबरत होता. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संकल्पना स्वराज्याची केली होती, परंतु सैन्य म्हणून कोणी मिळत नव्हतं. तुकोबारायांची त्यांची भेट झाली आणि तुकोबारायांनी सांगितलं हे आमच्यावरती सोडा. आणि तुकोबारायांची इथून पुढची कीर्तने अभंग पायकाच्या अभंगावरती सुरू केली. पायकाच्या अभंग म्हणजे कसं आहे की जर आपल्या राजावरती कोणी बाण चालत असेल तर त्याच्या पुढे जाऊन आपण उभं राहायचंय. शत्रूला आपण कसं फसवायचंय, त्याला कसं चुकीच्या वाटण्याने पाठवायचे तुकोबाराय सांगतात. आणि स्वराज्यामधल्या मावळ्यांना त्यांनी सांगितलं, गीतायुक्ती सांगितलेलं आहे की देश कार्य करत असताना जरी एखादा दारातीर्थी पडला, मृत्यूच्या आहारी गेला तो, तरी त्याला स्वर्गातलं पहिलं दार उघडलं जातं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे माझी तलवार भवानी आहे, भवानी मातेने मला ते दिलेली आहे. लोकांच्या अंगामध्ये काय करायचे, स्मरण वाढायचं, आपल्याला काय भीती नाही. बरोबर आहे. तसे तुकोबाराय सांगायचे जरी तुम्ही मेला ना तरी तुम्हाला पहिलं स्वर्गातलं दार उघडलं जाणार आहे. आणि युद्धात मेल्याच्या नंतर 2 प्रकारच्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. एक वीरत्व मिळतं, वीरमरण मिळतं, आणि समाजामध्ये तुमची पुन्हा प्रतिष्ठा वाढते. बरोबर आहे. तुकोबारायांची प्रमाण आहे रणी मरे, म्हणजे रणामध्ये जर मेलं तर ते त्याचं भाग्यच आहे. आणि अशा पद्धतीने मग तुकोबारायांनी पाईक निर्माण केले की ज्यांचं नाव पुढे मावळे पडलं तोच हा मावळ पट्टा आहे आपला. आणि ह्याच मावळ पट्ट्याने
छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली शेवटपर्यंत शेवटपर्यंत. आजही. आणि छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा जगद्गुरू तुकोबारायांच्या घरी यायचे. बर. पण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या घरात असायचे त्यावेळेस बाहेर तुकोबाराय पहारा देत असायचे मावळ्या समावेत. म्हणजे इतके निर्धास्तपणे तुकाराम महाराजांना भेटायला शिवाजी महाराज आल्याच्या नंतर स्वतःची तलवार, स्वतःची ढाल, स्वतःचे घोडे, म्हणजे जे सैनिकी जो पेहरावे ना बाहेर ठेवत होते. इतक्या निर्धास्तपणे ते आपल्या तुकोबारायांना भेटायला यायचे. त्यांना तुकोबारायांची ताकद माहिती होती. हे नेसते दिसायला जरी आपल्याला साधू संत वाटायचं, देवाच्या पाया बसून यांचं समाधान नव्हतं. यांना लोकांनाच देव करायचं होतं. तुकोबारांचे अभंग, देव पाहावयास गेलो देवच होऊन ठेलो. देव कुठे आहे? देव प्रत्येकाबरोबर आहे. प्रत्येकाकडे एक अशी अचाट शक्ती आहे. त्या शक्तीचा जर त्यांनी उपयोग केला तर निश्चितपणाने सगळे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. देव प्रत्येकात आहे. प्रत्येकात आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणावर जाऊन, त्यांच्या मावळ्यांनी रणांगणावर जाऊन तो पराक्रम केला आणि स्वराज्याची निर्मिती केली. पण त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून, आपल्या अभंगामधून, जसं तुम्ही सांगितली, पाईक निर्माण केली आणि या मावळातल्या लोकांमध्ये ती प्रेरणा निर्माण केली, ती वीरश्री आणली की आपल्या राजासाठी पाईक बना. आणि मग हे मावळे तयार झाले आणि स्वराज्य उभा राहिलं. संत तुकाराम महाराजांचा प्रवास खूप मोठा आहे आणि त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. आपण बरेचसा उल्लेख केला की लहानपणापासून आपण अगदी त्यांच्या गाथा बुडवण्यापासून शिळा मंदिर, ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. महाराजांचा ज्या वेळेला विचार आला वैकुंठ गमनाचा, महाराजांनी ठरवलं की माझं कार्य आता इथलं संपलेलं आहे, तुम्ही सांगितलं, तर तो सदैव वैकुंठाचा जो जो सगळा प्रसंग आहे तो कसा आहे आणि त्याच्यात आपण तो इतिहास आणि श्रद्धा, त्याच्याविषयी असणाऱ्या सर्व समाजाचे भ्रम किंवा श्रद्धा, याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा की काय होता तो नेमका प्रसंग. जगद्गुरू तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन हा अनुभव कुणालाच घेता येणार नाही. हा अनुभव कुणालाच घेता येणार नाही. आणि कुठल्याही विज्ञानाने त्याला सिद्ध करण्या एवढं विज्ञान आपलं सक्षम नाही. लक्षात घ्या, पाण्यामध्ये O2 ऑक्सिजन आहे, ह्याचा शोध लागल्याच्या नंतर आपण म्हणायला लागलो की त्यात ऑक्सिजन आहे. पण त्यापूर्वी तो नव्हता का? होता, म्हणूनच शोध लागला. तोपर्यंत विज्ञान आपलं अपूर्ण होतं ना. हा, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस रायगडावरनं पुण्यामध्ये यायचे, कात्रजला आल्याच्या नंतर तिथं जे आज तुम्हाला तळ दिसतं ना, कात्रजचं तळ, तिथून एक भुयारी मार्ग होता की जो लाल किल्ल्यापर्यंत येत होता, शनिवारवाड्यापर्यंत येत होता त्या एरियात त्या काळामध्ये. मग कात्रजमध्ये त्या भुयारी मार्गानं आत येताना पहिल्यांदा ते पाणी सोडायला लागायचं. पहिला पाण्याचा प्रवाह तिथपर्यंत पोहोचायचा आणि नंतर सैनिकासह छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये प्रवेश करत होते भुयारी मार्गाने, जी भुयारी आजही सापडतात. मग हा पाण्यातला O2 ऑक्सिजन त्यांना त्या काळात माहित होता ना. मग विज्ञानाला एवढा उशीर का लागतो ते शोधायला? अगदी त्याच पद्धतीने वैकुंठ गमन सिद्ध करण्या एवढं विज्ञान आपलं प्रगल्भ अजूनही झालेलं नाही. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय, आज तुम्ही ह्या ब्रॉडकास्टला कात्रजहून इथे देऊला आलायत, बरोबर, कात्रजहून आलाय, पुन्हा आता कुठे जाणार तुम्ही? कात्रजला जाणार. जगद्गुरू तुकोबाराय जन्माला आल्याचे जे अभंग आहेत त्यांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारीनासी. मग तुकाराम महाराजांनी येण्याचं स्थान काय सांगितलंय? वैकुंठ. आम्ही वैकुंठाहून आलेलो आहोत, जाणार आहे आणि आम्ही पुन्हा कुठे जाणार आहोत? वैकुंठाला जाणार. पण ते कुठेही गेलेले नाही, तेही आज ह्या लाखो वारकऱ्यांच्या रूपाने आपल्यामध्ये आहे, त्यांच्या अभंग गाथेच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. परंतु तुकाराम महाराजांकडे ती एक शक्ती होती. पंचमहाभूतापासून निर्माण झालेला जो आपला हा देव आहे, तो योगाच्या साधनेने आपण पंचमहाभूताच्या स्वाधीन पुन्हा करू शकतो. सर्वसाधारण तुम्ही आम्ही सुद्धा ज्यावेळेस मरतो त्यावेळेस आपल्याला अग्निडाग दिला जातो, पण त्याच अग्नीमध्ये आपला अग्नी तत्व विलीन होते.
पुन्हा आपला तो सावडण्याचा विधी आले की आपल्याला पुन्हा जलामध्ये ते सोडलं जाते, पुन्हा आपण त्या जलामध्ये तेलामध्ये निर्माण झालो. जलामध्ये आपण गेलेलो आहोत. काही राक्षांनी झाडांना जीवदान दिलेलं आहे, हम्म. प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी. परंतु ज्या वेळेस ह्याच समुद्राला या नद्या जाऊन मिळतात आणि त्याची पुन्हा वाफ होते तेव्हा आपण वायू तत्वात. आणि ती वाफ पुन्हा आकाशामध्ये जाते. आकाशात गेल्याच्या नंतर तिचं ढगात रूपांतर होतं आणि पुन्हा पाणी म्हणून ती पृथ्वीवर येते. तशी आपली पंचमहाभूतं पुन्हा पुन्हा एकत्र येत असतात, पुन्हा पुन्हा विभक्त होत असतात. ही योग साधना आहे. हा विषय शब्दांनी सांगायची गरज नाही. जगद्गुरु सदैव तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत, ह्यावरती वारकरी संप्रदायाचा विश्वास. विश्वास तर आहेच. पण आता नवीन नवीन ज्या माहिती उपलब्ध होतात की देवगाव त्या काळीचे असणारे हवेलीचं गाव होतं. हम्म. इंग्रजांचे पोर्तुगीज आपल्या देशामध्ये आलेले होते त्या काळामध्ये आणि पोर्तुगीज एक व्यापारी त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत. आणि त्यांनी त्या टायमिंगला त्या पोर्तुगीज सरकारला एक पत्र दिलं होतं की इथला एक माणूस एका भल्या मोठ्या पक्षावरती बसून जाताना दिसला. त्या पत्राकडे 100 वर्ष त्या लोकांनी लक्षच नाही दिलं. पोर्तुगीज सरकार. हो, पण नंतर त्यांच्या ते लक्षात आलं आणि मग त्या दिवसा शोध, पुन्हा त्या घटनेचा शोध. जगद्गुरु तुकोबारायांची एकमेव अशी गाथा आहे, धर्मग्रंथ आहे की ज्याचं पहिलं प्रकाशन इंग्रज सरकारने केलंय आणि भारत सरकारची त्याच्यावर मोहर असलं. असा दुसरा धर्मग्रंथ नाही